एकत्र आले तर मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल असं तुम्हाला वाटतं का? आता एकत्र आल्यानंतर त्यांचं कॅडर काय ठरवते, मतदारांनी तर मनामध्ये भावना त्यांची व्यक्त केलेली आहे की दोघांनी एकत्र यावं, शिवसेना अभेद्य राहावी. पण ह्या दोघांनी येऊन शिवसेना अभेद्य होणार नाही. एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचं जे काय नेतृत्व आहे ती सुद्धा शिवसेना आली पाहिजे आणि मग तिन्ही मिळून जी शिवसेना असेल ती महाराष्ट्रातल्या निवडणुकीत कुठल्याही महानगरपालिका असो किंवा विधानसभा लोकसभा असो ती सिकंदर होईल एवढी मला खात्री आहे. कीर्तिकारजी, या दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्यामध्ये मिठाचा खडा कोण टाकतंय असं तुम्हाला वाटतं? मिठाचा खडा अदृश्य शक्ती आहेत त्याचं नाव मी घेत नाही. कारण शिवसेना एक संघ व्हावी म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात. त्याचं नाव मी घेत नाही. आता तुम्ही अदृश्य शक्ती म्हणताय, ती जसं सुप्रिया सुळे नेहमी म्हणतात अदृश्य शक्तीचा हात. अदृश्य आहे, मी नाव घेत नाही आज. अदृश्य शक्ती आहे म्हणजे त्यांचे मनसुबे आहेत की पूर्ण ताकदीने आपण इथे सत्तेवरती असावं. ते कधी शक्य होईल? ज्यावेळेला शिवसेना विभाजित राहिली तर त्यावेळेला ती एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे. एक संघ राहिली तर. जी कीर्तिकारजी, एक भावनिक असा प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की शिवसेनेशी, ठाकरे बंधूंशी किंवा ठाकरे घराणे किंवा मातोश्रीशी एक भावनिक बंध हे शिवसैनिकांचे असतात. तुम्ही देखील मूळचे शिवसैनिक आहात. अशा वेळेला तुमच्या पत्नीनं विधानसभा निवडणूक अमोल कीर्तिकर यांना आशीर्वाद देताना असं म्हटलं होतं की ठाकरेंची साथ सोडू नको किंवा त्या शिवसेनेसोबत राहा, त्यांची ती इच्छा होती. तर अशा वेळेला ठाकरे बंधू जर एकत्र आले तर तुम्ही कोणासोबत असणार? एकनाथ शिंदे यांच्यासोबत की मग ठाकरे बंधूंसोबत? नाही, मी आता अशी राजकीय फायद्यासाठी मी आता असं एकदा मी ठरवलं 11 नोव्हेंबर 2022ला एका विशिष्ट कारणासाठी. कुठलाही आमिष नव्हता मला 2.5 वर्षामध्ये काय दिलं एकनाथ शिंदेनी? कुठलं पद दिलं? कुठले अधिकार दिले? तरी पण मी सोडलं नाही. कारण मी एकदा ठरवल्यानंतर परत इकडून तिथे दलबदलूपणा करण्याची वृत्ती माझी नाही. त्याच्यामुळे मी जे आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार. त्यांनी माझा वापर कसा करावा त्यांनी ठरवावं. माझा सुद्धा महाराष्ट्रामध्ये या राजकारणामध्ये असल्यामुळे, त्याच्यानंतर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकाधिकार समितीमध्ये मी काम करत असल्यामुळे माझ्या चेहऱ्याचा काय वापर करता येईल त्यांनी व्यवस्थित करावा. त्यांचं कॅडर जे आहे ते व्यवस्थित पूर्ण जपावं एकनाथ शिंदेने आणि त्यांनी जनतेला सामोरे जावं ही माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आज जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुमच्या समोर आले तर तुम्ही दोघांना एकत्र येण्यासंदर्भामध्ये काय सांगाल? मी जरूर सांगेन ना. माझा कारण लहानपणापासून त्यांचं बाळासाहेबांना साथ देताना बघितलंय मी. त्यांच्यामध्ये चांगली ॲबिलिटी आहे आणि मी तळमळीने सांगितलं दोघांना की एकत्र या तुम्ही. कमीत कमी तुम्ही तरी या आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आले तरी ते सुद्धा मी प्रयत्न करीन अशा तऱ्हेचं माझी भावना आहे. म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत यावेत यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल? मी प्रयत्न जरूर करीन. ऐकणं न ऐकणं त्यांचा माझा अधिकार आहे. अधिकार म्हणजे ज्येष्ठतेमुळे आहे, शिवसेनेत वर्षानुवर्ष काम केल्यामुळे आहे, शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये पुष्कळ मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्व ठिकाणी माझं भ्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे आहे. त्याची माहिती ह्या तिघांना आहे. एकनाथ शिंदेना आहे, राज ठाकरेला आहे आणि उद्धव ठाकरेंना पण आहे. जी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.
हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, ज्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं. तसंच जर एकनाथ शिंदेही एकत्र आले तर एकसंध अशी शिवसेना उभी राहील आणि ती खूप पुढे जाईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र यावं यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपा दोन्ही भाऊ एकत्र आल्यास शिवसेना एकसंध होईल असं कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शिंदेंनी सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.